सीताफळांच्या सीझनमध्ये तर सीताफळ रबडी ही व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठी इथे 2 सीताफळं ही मी घेतलेली आहे आणि त्याचा गर हा एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर एका मॅशरच्या साहाय्याने त्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर 1 लिटर दूध हे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. त्यामध्ये दूध मसाला पावडर घालायचा आहे किंवा ड्रायफ्रूट्स पावडर. आणि त्यानंतर थोडीशी मी इथे केशर वापरलेलं आहे. थोडंसं आटून झाल्यानंतर थंड करायला आता ठेवायचं आहे. साखर थोडीशी चवीप्रमाणे घालायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम थंड असं झालेलं आहे. आणि त्यामध्ये हा सीताफळांचा जो गर आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता ही इथे आपली रबडी तयार झालेली आहे. ही अशीही तुम्ही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवससुद्धा ही रबडी टिकते. अवश्य करा, खूप छान अशी होते.